नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांवरून संताप व्यक्त. निकृष्ट दर्जाच्या कामांवर गंभीर प्रश्न. म्हसळा तालुक्यातील मेदडीच्या रस्त्याची दुरावस्था कायम. खड्ड्यात वृक्षारोपण करत निषेध. ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात संताप. श्रीवर्धन शहरातील धोंड गल्लीत डोंगरावरून दगड कोसळला. दुचाकीचा चक्काचूर. जीवितहानी टळली. आणि दमखाडी नाक्यावर नाल्याचा स्लॅब कोसळला. 8 वाहने थेट नाल्यात. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. चिपळूण परिसरात पावसाळी डांबराच्या साह्यानं खड्डे भरण्याचं काम सुरू असताना चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी थेट घटनास्थळी जाऊन संबंधित ठेकेदारांना जाब विचारला. खड्डे भरल्यानंतर अवघ्या 2 दिवसात पुन्हा खड्डे उघडे पडत असल्याचा आरोप करत त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. हे पावसाळी डांबर नेमकं कुठलं आहे असा सवाल त्यांनी उपस्थित करत सार्वजनिक पैशातून सुरू असलेल्या कामात दर्जाचा अभाव असल्याची टीका केली. यावेळी त्यांनी उपरोधिक शब्दात ठेकेदारांवर निशाणा साधत, डांबर टिकत नसेल तर चुन्यानेच खड्डे भरा, आम्हाला देखील चुना लावा आणि ज्या पद्धतीनं मुंबई गोवा महामार्गाच्या कामात जनतेला चुना लावला जात आहे त्याच पद्धतीनं खड्डे भरून टाका असा टोला लगावलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून संबंधित यंत्रणांनी तात्पुरत्या डागडुजीऐवजी दर्जेदार आणि टिकाऊ काम करावं अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जाते. सांगितलेले आहे हे खड्डे भरतायत. हे खड्डे भरायला 2 माणसं लावले, त्यांनी दुसऱ्या दिवशी निघून जाते. काही डांबरत नाही काय तर म्हणून मी त्यांना चुन्याचं पाकिट आणलं. हे बॅरेला चुन्याचे 17 वर्ष आम्हाला हायवे तयार करताना चुना पासला, त्या खड्ड्यात पण चुना पासताय. आणि मी इथं आलो यांना पाकिट द्यायला, ते बघा ते कर्मचारी आणि ते अधिकारी सगळे पळाले. ते बघा तिकडे गेले, ते बघा गेले. अरे हा चुना घे, चुना हा चुन्याने तरी खड्डे भरा आणि आम्हाला चुना लावा. हा काल खड्डा भरला, 2 माणसं लावली तुम्ही. हा खड्डा आणि काय करणार काय तुम्ही? या चुन्याने तरी खड्डा भरा, या चुन्याने खड्डा भरा. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावाच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यानं ग्रामस्थांचा संताप उफाळून आलाय. गावातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालक, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं अपघाताचा धोका अधिक वाढला असून अनेक वेळा दुचाकीस्वार घसरल्याच्या घटना देखील घडत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभाग आणि शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले आणि शासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनाद्वारे रस्त्याच्या बिकट अवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा देत पुढील 5 दिवसांच्या आत रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू झाले नाही तर तीव्र उपोषण आंदोलन छेडण्यात येईल. गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा मुख्य रस्ता तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. आता प्रशासन या इशाऱ्याची कितपत गंभीर दखल घेते आणि रस्ता दुरुस्तीबाबत कोणती ठोस पावले उचलते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलंय. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहरातील धोंड गल्ली परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सोमजाई मंदिराशेजारील डोंगरावरून एक प्रचंड दगड थेट वस्तीत कोसळल्यानं मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेत रस्त्याच्या कडेला उभी असलेले एका दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. सुदैवानं दगड कोसळला त्यावेळी तेथे कोणतीही व्यक्ती जात नसल्यानं जीवितहानी टळली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती वाहून गेली आणि सैल झालेला हा मोठा दगड खाली कोसळल्याचं सांगितलं जात आहे. दगड कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
धोंड गल्लीसह श्रीवर्धनमधील अनेक वस्त्या डोंगरालगत असल्यानं दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होत असतो। स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। प्रशासनाकडून धोकादायक भागातील नागरिकांना घरं खाली करण्याच्या सूचना दिल्या जातात, मात्र त्या भागाच्या सुरक्षेसाठी आवश्यक कामे केली जात नसल्याचा नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। धोंड गल्लीतील ही घटना भविष्यातील संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा इशारा असल्याचं सांगत तातडीनं धोकादायक दगड हटवून संरक्षक भिंत उभारण्याची मागणी आणि परिसर संरक्षित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली। शहरातील दमखाडी नाक्यावर असलेल्या नाल्यावरील तब्बल 25 ते 30 वर्ष जुना स्लॅब अचानक कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। या दुर्घटनेत 8 दुचाकी आणि रिक्षा थेट नाल्यात कोसळल्या। सुदैवानं ही घटना घडली त्यावेळी कोणतीही व्यक्ती स्लॅबवर नसल्यानं मोठी जीवितहानी टळली। मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याचा वेग वाढला असताना हा स्लॅब अचानक कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिसरातील वाहतूक बंद केली आणि वाहनांची पर्यायी मार्गाने व्यवस्था करण्यात आली। रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश दिले। तसेच या दुर्घटनेमुळे पाणीपुरवठा बाधित झालेल्या इमारतीसाठी तात्पुरती पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान कोसळलेली मोरी सुमारे 25 ते 30 वर्ष जुनी असल्याचे समोर आले आहे। या घटनेनंतर शहरातील इतर जुन्या मोऱ्या, नाले आणि पुलांची तातडीनं संरचनात्मक तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे। कोलाड रस्त्यावरती दमखाडी गावाजवळ ही मोरी खचलेली आहे। जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची मोरी आहे आणि ह्या घटनास्थळी जसं आम्हाला कळलं तसंच माझी संपूर्ण टीम, मी उपनगराध्यक्ष साहेब असतील, सीओ साहेब असतील आणि माझे सर्व सन्माननीय सभापती, नगरसेवक आम्ही तात्काळ इथे दाखल झालो आणि ठेकेदारांना देखील आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ही मोरी जी आहे सगळं आता क्लिअर करून घ्यायचं आहे। आपण बघू शकता JCB असेल, डंपर असेल, सगळं घटनास्थळी पोहोचलेलं आहे। बॅरिकेशन आणि ढोकापट्टी लावून आपण हा एरिया देखील सिक्युअर केलेला आहे। पोलिसांच्या मदतीने आपण ट्रॅफिक देखील बायपास रोडकडे डायव्हर्ट करणार आहोत। पाणी सध्या कुठे अफेक्टेड, पाण्याची लाईन सध्या अफेक्टेड झालेली नाही आहे, फक्त एका बिल्डिंगची पाण्याची लाईन अफेक्टेड झालेली दिसली आहे, तर त्या बिल्डिंगला देखील आपण टँकरने पाणी पुरवठा करणार आहोत। आणि एकदा क्लिअर झालं की उद्यापासूनच ठेकेदाराला आदेश दिलेले आहेत, सूचना तशा दिलेल्या आहेत की उद्याच हे काम लवकरात लवकर सुरू करायचे आहे। त्या घटनेला जबाबदार कोण आहे? घटनेला जबाबदार असं कोणाला म्हणता येणार नाही, कारण का ही आपण बघू शकता की ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे। त्यामुळे आठवड्याभरापासून पाऊस हा पडतच आहे आणि त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे देखील ही मोरी देखील जुनी झालेली होती, त्याच्यामुळे ती खचलेली आहे। बऱ्याच वर्षापूर्वींची मोरी होती मॅडम, ऑडिट करण्यात आलेलं होतं की नव्हतं? असं ॲक्च्युली ऑडिट केलेलं नव्हतं आणि असं ऑडिट आपण करणार नाही। व्हिज्युअली जे काही दिसत होतं त्याच्यावरून तेवढी खचेल अशा प्रकारचा अंदाज देखील आला नव्हता, पण आता झालंय। सुदैवाने कुठली जीवितहानी देखील झालेली नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर काम करण्याचे आदेश नगरपालिकेने दिलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे लांजा आणि राजापूर तालुक्यातील अनेक भागांना चांगलाच दिलासा मिळाला। रात्री झालेल्या पावसामुळे नदी, नाले आणि ओहळांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख काजळी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे। पहाटेपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी सुरूच आहेत। दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात कुठेही पूरस्थिती निर्माण झालेली नसून जनजीवनावर देखील कोणताही मोठा परिणाम झालेला नाही। रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारे सर्व प्रमुख घाटमार्ग सध्या वाहतुकीसाठी खुले असून वाहतूक सुरळीत सुरू आहे।
मात्र पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि वाहन चालकांनी प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। विशेषतः घाटमार्ग, नदीकाठ आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे असे देखील प्रशासनाने स्पष्ट केले। सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाचा बदलता अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचे नगरसेवक पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या राजापूर नगरपरिषद निवडणुकीत अफरोज झारी या काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या। मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेनंतर समितीने ते अवैध ठरवले। त्यानंतर संबंधित कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश जारी केला। या निर्णयामुळे राजापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय। राजापूर नगर परिषदेत यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंकडे प्रत्येकी 10 नगरसेवकांचं संख्याबळ असल्याने सत्तेचं राजकारण अधिकच चर्चेत आलं होतं। आता अफरोज झारी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे नगर परिषदेतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान संबंधित जागा रिक्त झाल्यानं या प्रभागात पोटनिवडणूक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आगामी काळात निवडणूक आयोग आणि संबंधित प्रशासनाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, तसेच राजापूरच्या राजकारणात यानंतर कोणती नवी समीकरणे तयार होतात याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचं लक्ष लागलंय। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या फार्मर आयडी मोहिमेला आता वेग देण्यात येणार आहे। जिल्हा परिषद कृषी विभागाच्या बैठकीत 15 ऑगस्ट पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले। बैठकीत पीक विमा योजनेला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। मागील वर्षाचा विमा परतावा अद्याप अनेक शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे यंदा शेतकरी पीक विमा घेण्यास उत्सुक नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। मात्र जिल्हा परिषद शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरण्यास तयार असून त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे। यासाठी विमा हप्ता भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ मिळवणे आवश्यक असल्याचे वैकुंठ पाटील यांनी स्पष्ट केले। बैठकीत कर्जमाफी योजनांचा आढावा घेण्यात आला। सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी तालुका स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच कंपन्यांच्या CSR निधीतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्याबाबत देखील चर्चा झाली। या बैठकीस रायगड जिल्हा परिषद कृषी अधिकारी पवनकुमार नजर, कृषी समिती सदस्य ज्योती नागावकर, भस्मा बाळू, विलास शिंदे, नलिनी लोखंडे तसेच तालुकास्तरीय कृषी अधिकारी उपस्थित होते। पीक विमा करण्याबाबत हा निर्णय होणार होता, परंतु 31 तारखेपर्यंत तारीख असल्या कारणाने 2 दिवसामध्ये आपण हा निर्णय घेतला, तर त्या निर्णयामध्ये किती शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो याबाबत अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा अंदाज येत नाही। जर निश्चितपणे विमा करण्याबाबतची तारीख दिनांक आहे ती जर त्या ठिकाणी जास्त 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने पुढे गेली तर त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकू। निश्चितपणे शेतकऱ्यांना विमा देऊन या ठिकाणी आपण पाहतो की पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना दिलासा देण्याचं काम करणार आहोतच, परंतु केवळ फक्त 2 दिवस राहिलेत त्याच्यामुळेच आम्ही थांबलो आहोत। ही जर तारीख पुढे वाढली तर निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विमा देण्याचं काम या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही करणार आहोत। धनगर समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पारंपरिक धनगर गजनृत्याला महाराष्ट्र शासनानं अधिकृत शासकीय मान्यता द्यावी अशी ठाम मागणी कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई यांच्या वतीनं मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले हे गजनृत्य धनगर समाजाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि लोकपरंपरेचा महत्त्वाचा वारसा मानला जातो। धार्मिक उत्सव, जत्रा, यात्रा, सांस्कृतिक महोत्सव आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांमध्ये धनगर समाजातील कलाकार मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने हे नृत्य सादर करत असतात। मात्र या लोककलेला अद्याप अधिकृत शासकीय दर्जा मिळालेला नसल्याची खंत समाज बांधवांनी व्यक्त केली आहे।
शासनाने धनगर गजनृत्याची अधिकृत नोंदणी करून शासकीय मान्यता द्यावी, गजनृत्य पथकांची नोंदणी करावी, शासकीय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नियमित संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच कलाकारांना योग्य मानधन, आर्थिक सहाय्य, वाद्य सामग्री आणि पारंपरिक पोशाखासाठी विशेष अनुदान द्यावे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। याशिवाय ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान, नवोदित कलाकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे, राज्य आणि राष्ट्रीय पर्यटन महोत्सवांमध्ये गजनृत्याचा समावेश, शाळा महाविद्यालयांमध्ये या लोककलेची ओळख आणि संवर्धनासाठी विशेष प्रकल्प राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। धनगर समाजाची ही कला केवळ एक समाजाची ओळख नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अमूल्य ठेवा असल्यानं शासनाने याबाबत तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी कोकण धनगर समाज उन्नती मंडळ मुंबईचे राजापूर तालुका अध्यक्ष पांडुरंग गोरे यांनी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य घाटात रविवारी 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंबोली मॅरेथॉन 2026 स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम, आंबोली सांगेली आणि सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे नियोजनाचा महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला। स्पर्धेचे आयोजन, धावपटूंची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वयंसेवकांचे नियोजन आणि स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। दरम्यान भाजप युवा नेते विशाल परब यांनी स्पर्धेला शुभेच्छा देत आयोजकांचं अभिनंदन केलं। अशा उपक्रमांमुळे आरोग्यदायी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, साहस आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचतो, असं त्यांनी सांगितलं। आम्ही सर्वजण सिंधुदुर्गातील सर्वच मंडळी आणि सर्वप्रथम आयोजकांचे आणि संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना अभिनंदन करतो। सुंदरपैकी असा कार्यक्रम गेले 3 वर्ष संपूर्ण आंबोलीमध्ये परिसरामध्ये घेतला जात आहे। स्थानिक त्या ठिकाणची सर्व मंडळी, आयोजक या सर्वांच्या आयोजनामध्ये येणाऱ्या रविवारी सकाळी 6 वाजता आपण आंबोली येथे एकत्रित हजारोंच्या संख्येने जमणं काळाची गरज आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये संपूर्ण देशभरामध्ये, संपूर्ण मोदी साहेबांनी म्हणा किंवा इतर सर्वच ठिकाणी जीवनाच्या धकाधकीच्या परिस्थितीमध्ये जीवन कसं राखलं पाहिजे या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती आमच्या आंबोलीच्या सर्व सहकार्यांनी आणि परिसरातील सर्वच मंडळींनी आयोजित केलेल्या 2026च्या या मॅरेथॉन स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या या ठिकाणी रेस्क्यू टीम बरोबर सायकलिंग असोसिएशन सिंधुदुर्ग यांचा सुद्धा याच्यामध्ये भाग आहे। संपूर्ण तरुणांना आमच्या सर्वांची एकच विनंती आहे की आंबोली हे पर्यटन स्थळच नसून तर आंबोलीच्या या स्थळामध्ये संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामधून सर्व पर्यटक एकत्र येत असतात आणि पर्यटन हे फक्त पाहण्यासाठी नसून आरोग्यासाठी सुद्धा आहे, याची एक ख्याती आपल्या सर्वांना आहे। मी आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने सांगू इच्छितो की येणाऱ्या रविवारी सकाळी 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल। 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील आणि या कार्यक्रममध्ये अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली सांगेली सायकलिंग असोसिएशन या संपूर्ण सिंधुदुर्ग यांच्या वतीने 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा प्रकारच्या 3 स्पर्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। सलग 3ऱ्या वर्षीपर्यंत 3रं हे वर्ष आहे आणि पुढील अनेक वर्ष हा कार्यक्रम असा चालू राहील। मी सर्व माझ्या मित्रमंडळींना विनंती करतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण जगाच्या पाठीवरनं पर्यटक या रविवारी या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी येतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत। संपूर्ण तरुणांना मी पुन्हा एकदा आवाहन करतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बाहेरची जरी मंडळी या ठिकाणी या प्रोग्रामला आली तरी कोणालाही इथे बंधन नाही आहे। पर्यटन हे संपूर्ण जगाचं, राज्याचं आणि देशाचं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी आंबोलीची ख्याती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आजचा हा रविवारचा कार्यक्रम हा अतिशय जोमामध्ये पूर्ण देशभर पर्यटनामध्ये मॅरेथॉन स्पर्धा कशी होऊ शकते याचे एक आयोजन आमच्या सर्व आयोजकांनी केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।